श्रोते हो, आकाशवाणी सिडनीच्या विविध मालिकेत आज एका महत्त्वाच्या आणि प्रत्येकाच्या तब्येतीशी निगडीत विषयावर बोलण्यासाठी एक खास तज्ज्ञ पाहुणे मुंबईहून संपर्क साधणार आहेत. आपल्याला कदाचित माहिती असेल की डायबेटीस ऑस्ट्रेलियाने 9 जुलै ते 15 जुलै हा आठवडा मधुमेहविषयक जनजागृती सप्ताह डायबेटीज अवेअरनेस वीक म्हणून साजरा केला आहे. मधुमेहग्रस्त रुग्णांची संख्या जगभरात दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात तर या आजाराचे निदान झालेल्या लोकांचा आकडा भीतीदायक वाटावा इतका मोठा आहे. या आजारावर उपचार करण्याची एक ठरलेली वैद्यकीय पद्धत आणि तिची परिणामकारकता म्हणजे इफेक्टिव्हनेस आणि तोटे म्हणजे साईड इफेक्ट्स यावर वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले जातात. आजचे आपले पाहुणे श्रीयुत शशिकांत अय्यंगार यांनी स्वतःला या आजाराचा सामना करावा लागल्यावर नुसती औषधं घेऊन गप्प न बसता औषधशास्त्र म्हणजे फार्मा व्यवसायातील स्वतःचा अनुभव, स्वतःची अभ्यासवृत्ती, प्रयोग करण्याची तयारी, शिस्त आणि चिकाटी यांच्या आधारे एका पर्यायी पद्धतीने आपली जीवनशैली बदलून मधुमेह नियंत्रणाखाली आणला. गेली 8 वर्षे त्या विषयाचा सातत्याने म्हणजे अगदी दररोज पाठपुरावा करत आहेत. या विषयातील अनेक कोर्सेस आणि सर्टिफिकेशन्स त्यांनी घेतली आहे. आज मेटाबॉलिक हेल्थ या विषयातील भारतातील सर्वात जास्त सर्टिफिकेशन्स त्यांच्याकडे आहेत. लो कार्ब, कीटो अशा आहार पद्धतींचा त्यांचा उत्तम अभ्यास आहे. आज जीवनशैलीतील चुकांमुळे होणारे मधुमेहासारखे आजार याबद्दल ते मार्गदर्शन करणार आहेत, स्वतःचा अनुभव सांगणार आहेत. मात्र सुरू करण्यापूर्वी एक सूचना, ही मुलाखत म्हणजे वैद्यकीय सल्ला नाही. आपली औषधे आणि आहारातले बदल हे वैद्यकीय तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ यांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या देखरेखीखालीच केले पाहिजेत. शशीजी, तुमचं खूप खूप स्वागत. तर विषयाला सुरुवात करताना आपण ह्या आजारांच्या मुळापाशी जाऊयात की आजकाल म्हणजे गेल्या काही वर्षात वाढत्या प्रमाणात बघायला मिळणारे जे हे सगळे आजार आहेत त्याच्यामध्ये वाढलेली वजनं तर आहेतच, त्याबरोबर डायबेटीस असेल, हृदयविकार असेल, महिलांमध्ये बघायला मिळणारे PCOS, PCOD हे आजार असतील, हायपरटेन्शन आहे. तर या सगळ्यांचं मूळ काय आहे? गेल्या काही वर्षांमध्ये याचं प्रमाण इतकं वाढलेलं कशामुळे दिसतंय? पहिल्यांदा प्राजक्ता, धन्यवाद. तुम्ही मला हे विषयात बोलायला आमंत्रित केलं. हे तर कराय आता हायपरटेन्शन, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज, डायबिटीस, मोटापा किंवा ओबेसिटी खूप वाढलं आहे. तुम्ही बघितलं तर आमचा फूड हॅबिट चेंज झाला. आता आम्ही ते आमचं ॲन्सेस्ट्रल फूड म्हणून काही घेत नाही. मॉडर्न प्रोसेस फूड खूपच आलं आहे. आता आमचा लाईफस्टाईल तुम्ही बघा खूपच सेडेंटरी झालं आहे. आमचा एक्सरसाइज वगैरे होत नाही. आणि झोप तुम्ही बघितलं तर मोस्ट ऑफ द न्यू जनरेशन त्याचं स्लीप पॅटर्न पण आता डिस्टर्ब झालं आहे. त्याचं झोप कमी झालं आहे. स्ट्रेस खूप वाढलं आहे. आणि हे सगळं फॅक्टर तुम्ही बघितलं तर देर इज अ सी चेंज, म्हणजे 360 डिग्री चेंज झालं आहे पूर्वीचा जनरेशनचा आणि आजच्या जनरेशनचा. पण त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर परेटो फॅक्टर म्हणतात. परेटो फॅक्टर म्हणजे 20% ऑफ द फॅक्टर एफेक्टिंग 80% ऑफ द रिझल्ट. त्याच्यामध्ये मेन आहे डायटरी पॅटर्न. आमचं डाएट खूपच चेंज झालं आहे पूर्वीपेक्षा. तर जर हे आजार आपले राहणीमान आणि आपला आहार यामध्ये होत असलेल्या चुकांमुळे उद्भवत असतील तर औषधं गोळ्या घेण्याआधी, घेण्याऐवजी किंवा घेत असताना सुद्धा या 2 गोष्टींमध्ये काय चुकतंय ते बघून आपण त्याच्यामध्ये बदल केले पाहिजेत, बरोबर ना? पहिल्यांदा मी हे सांगतो प्राजक्ता, एक स्टेटमेंट करतो की दिस इज नॉट अ मेडिकल ॲडवाईस. आणि तुम्ही जे सांगता ते खूप बरोबर आहे. औषधे चालू करायचं पूर्वी किंवा लेटर ऑन ऑल्सो चेंजिंग डाएट आणि लाईफस्टाईल हे खूपच महत्त्वाचं आहे. कारण की हे दोन्ही चेंज केले ना तर ते कंट्रोल वाढेल आणि कदाचित तुम्हाला औषध पण लागणार नाही. फॉर एक्झाम्पल डायबिटीजमध्ये ते रेमिशन म्हणून असतात, ते पण करू शकतात. आणि ओबेसिटीचं आजकाल खूपच मेडिसिन आलं आहे.
पण त्याच्याऐवजी तुम्ही तुम्ही डाएट प्रॉपर चेंज केले, तर ते यू डोंट रिक्वायर मेडिसिन्स ॲट ऑल. आता बऱ्याच लोकांचा ना असा मुद्दा असतो, की आमच्या आई-वडिलांनी हेच खाल्लं की, आमच्या आजी-आजोबांनी हेच खाल्लं की, मग ते तर चांगले इतकी वर्ष जगले, मग त्यांना तर काहीच झालं नाही. मग आता तुम्ही आम्हाला हे सगळे बदल करायला सांगताय. तर अशा लोकांना तुम्ही काय सल्ला देता? हो, हे कॉमन कंपॅरिझन कधी पण येतात. पण तुम्ही तसं बघितलं तर आमचं जे आई होता किंवा आजोबा होता, त्यांचा त्यांचा लाईफस्टाईल वेगळं होता. मॉडर्न प्रोसेस फूड, पिझ्झा, बर्गर, शुगर स्वीटन बेव्हरेजेस, कोक वगैरे ते कधी खूपच रेअरली घेत होता, की ते ते बघितलं पण नाही. त्यांचा 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 लाईफटाईमवर. पण आमचं हे आता रोजचंच झालं आहे. मॉडर्न प्रोसेस फूड खूपच झालं आहे. साधारण बघितलं तुम्ही व्हीट, ते पण खूपच बदललं आहे. आता खूपच हायब्रिडाइज्ड आहे ते. पूर्वीचा व्हीट आणि आजचा ते पण चेंज झालं आहे. आणि कुकिंग ऑइल बदललं आपलं. आमचा अमाऊंट ऑफ एक्सरसाइज आता कमी झाले. स्ट्रेस खूप वाढला आणि असं बघितलं तर खूपच फॅक्टर आहे ते चेंज झालं. तर आमचा लाईफस्टाईल इज नॉट द सेम ॲज अवर फोरफादर्स. या सगळ्या आजारांचं गांभीर्य कितपत आहे? म्हणजे तुम्ही डायबिटीस, हायपरटेन्शन आणि असे अनेक आजारांचे रुग्ण पाहिले आहेत. त्यांना त्यातनं सावरायला मदत केलेली आहे. बऱ्याच लोकांची अशी कल्पना असते, की अरे डायबिटीस झाला, काय डॉक्टर एक इन्शुलिनची गोळी देतात, इंजेक्शन देतात, ते घ्यायचं की परत आपण हवं ते खायला आणि हवं तसं जगायला मोकळे आहोत. पण औषधोपचार घेऊन सुद्धा या रुग्णांवर, त्यांच्या स्वतःच्या आरोग्यावर, त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्या आर्थिक, सामाजिक अशा सगळ्या अंगांवर त्याचा काय काय परिणाम होतो हे तुम्ही पाहिलं आहे. त्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगाल का? हो प्राजक्ता, आजकाल सगळ्यांचा विचार असंच आहे, की तुम्ही गोळ्या घ्या, इंजेक्शन घ्या आणि काय पण खाऊन घ्या. त्याच्यामध्ये कव्हर होणार. पण कसं आहे, की वी डोंट अड्रेस द रूट कॉज. म्हणजे रूट कॉज ऑफ डायबिटीज इज नॉट अड्रेस. तसं तुम्ही बघितलं तर इनिशियली जसं आपलं डायबिटीजचं डायग्नोज होतात, ते लोक एक गोळी किंवा 2 गोळी देतात. नंतर ते 3, 4, 5, 6, 7 आणि इन्शुलिन पण ॲड होतात. अगलं 10-15 वर्षात तुम्ही बघितलं तर खूपच गोळी वाढतात आणि इंजेक्शन पण देतात. नॉट फॉर ऑल, बट मोस्ट ऑफ दम. कारण की द रूट कॉज ऑफ डाएट इज नॉट ॲड्रेस. तुम्ही रूट कॉज ऑफ डाएट ॲड्रेस केले, म्हणजे यू विल तुम्ही तुम्ही नॉर्मल लेवल मेंटेन करू शकतात आणि पॉसिबली ते औषधचं बाहेर पण येऊ शकतात. आता काय डायबिटीज रेमिशनमधून इट इज आयडेंटिफाईड बाय मेडिकल वर्ल्ड ऑल्सो. तुमचा विदाऊट मेडिकेशन तुम्हाला तुमचा HbA1c 6.5, त्याचा 6.5 किंवा खाली असले विदाऊट मेडिकेशन, ते डायबिटीज रेमिशन म्हणून म्हणतात. आणि आता माझ्याकडे असं खूप केसेस आहे, की मी त्याचा कार्बोहायड्रेट रिड्यूस केलं आणि प्रोटीन वाढलं. प्रोटीन आणि त्याच्यामध्ये प्रोटीन फॅट दोन्ही वाढतात. मग असं झालं तर ते ब्लड शुगर खूपच कमी होतात आणि नॉर्मल पण होऊ शकतात आणि खूप लोकं विथ दी हेल्प ऑफ द डॉक्टर ते मेडिसिन कमी करतात आणि किंवा झिरो पण करतात, इन्सुलिन पण काढून टाकतात आणि हे सगळं असं पॉसिबल आहे आता. खूपच महत्त्वाची माहिती तुम्ही श्रोत्यांना दिलीत. हा जो सगळा तुमचा प्रवास आहे तो स्वतःपासून सुरू झाला आहे, बरोबर ना? म्हणजे तुम्ही आधी स्वतःला बरं केलंत अभ्यास करून आणि मग तुम्ही जे शिकलात ते इतरांना सांगत राहिलात, त्यातून अजून अभ्यास होत राहिला, मग त्यातून अजून नवे नवे आजार बरे करत राहिलात. तर तुमचा जो हा स्वतःचा प्रवास आहे त्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगाल का? हां, प्राजक्ता. आता माझं पर्सनल स्टोरी सांगतो. पहिल्यांदा माझं बॅकग्राऊंड, मी आय वॉज इन फार्मा फॉर 35 इयर्स. म्हणजे फार्मा कंपनीमध्ये होतो फॉर 35 इयर्स. 32 इयर्स मी होतो ॲबटमध्ये आणि 1.5 इयर्स फायझरमध्ये. 2015 सप्टेंबर मी होतो मध्य प्रदेशमध्ये, एक डॉक्टरला प्रोफेशनल व्हिजिट करत होतो. तेव्हा माझा कंपनी ॲबट त्यांचा काही डायबिटीज डिटेक्शन कॅम्प होता. अँड मी पण माझा रँडम टेस्ट करून घेतलं तिकडे, रँडम ब्लड शुगर. आणि बघितलं तर खूप खूप वाढले होते, 180 होते. दिस वॉज 4 और 5 अवर्स आफ्टर ब्रेकफास्ट. म्हणजे मी खूपच आता अलर्ट झालो, म्हणजे काहीतरी ब्लड शुगरचा लोचा आहे. तर मी घरी येऊन डॉक्टरला भेटलो आणि
नियरेस्ट लॅबमध्ये गेले आणि फास्टिंग पी आणि HbA1c तिन्ही केले मी. तर रिझल्ट्स वर शॉकिंग. माझा HbA1c होता 7.2, फास्टिंग होता 153 आणि पोस्ट प्रेंडियल दॅट इज 2 तास जेवण नंतर होता 252 और 253 होता. आय वॉज शॉक्ड. परत डॉक्टरकडे आलो आणि ते सांगितलं तुझं थायरॉईड टेस्ट कर. ते पण नॉर्मल होता नंतर 2 दिवस नंतर. तर काय करायचं, मग डॉक्टरने लिहून दिलं मेटफॉर्मिन गोळी. तर ठीक आहे, मेटफॉर्मिन परचेस करून आलो मी. पण मी फार्मामध्ये होतो, पण मला माहीत आहे की डायबिटीज इज अ क्रोनिक प्रोग्रेसिव्ह डिझीज. म्हणजे हे डिझीज वाढणार आणि गोळी एक एक करून ते नंबर ऑफ गोळी वाढणार आणि फायनली इन्सुलिन इंजेक्शन येणारच मला. तर काय करायचं आता? आता मी गेले ऑनलाईन गुगलमध्ये मी सर्च करत होता काहीतरी सोल्युशन आहे का याच्यामध्ये, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, अकुपंक्चर, अकुप्रेशर किंवा डाएट, एक्सरसाइज काय करायचं? असं रिसर्च करून करून मी आलो लो कार्बोहायड्रेट डाएटसाठी. मी बघितलं तर एक कम्युनिटी होता D-Life म्हणून, D-Life इंडिया, DLife.in, आणि त्याच्यामध्ये अनूप सिंग वॉज प्रमोटिंग लो कार्ब डाएट. कारण की ते पण 2-3-4 वर्ष झाले ते विदाऊट मेटफॉर्मिन, विदाऊट गोळी, आणि ते लो कार्बमध्ये होता. तर आय गॉट कन्व्हिन्स अँड मी याच्यामध्ये खूपच रिसर्च केलं लो कार्बोहायड्रेट डाएट, आणि मी बघितलं की देर आर लॉट ऑफ रेफरन्सेस अँड दिस पर्टिक्युलर डाएट वॉज यूज्ड इवन 200 बॅक अँड इवन बिफोर द डिस्कवरी ऑफ इन्सुलिन. म्हणजे इन्सुलिन डिस्कवर होण्याचा पूर्वी हेच डाएट करत होता, लो कार्बोहायड्रेट, हाय प्रोटीन अँड हाय फॅट. तर मी पण हे अडॉप्ट केले आणि इन द 4th मंथ माझा HbA1c फ्रॉम 7.2 to 5.2 आला. आय वॉज व्हेरी थ्रिल्ड, आय वॉज व्हेरी हॅपी आणि खूपच एन्थुझियास्टिक झालं. अजून मी ह्याच्यामध्ये खूप रिसर्च केला आणि या संदर्भात कसं आहे की माझं वेट पण फ्रॉम 69-59 झाला. तो माझं सेंट्रल ऑबेसिटी गेला आणि माझं एनर्जी वाढला. आणि नंतर काय केलं मी बघितलं तर आय वॉज नॉट डुईंग दिस प्रॉपरली. म्हणजे माझा प्रोटीन पर्सेंटेज खूप कमी होता. नंतर मी प्रोटीन वाढवले आणि देन आय गेन लिटल वेट बिकॉज आय गेन लिटल मोर लीन बॉडी मास गेन. आणि आता आय एम व्हेरी स्टेबल एट 62-63. आणि आता लेट मी टेल यू, आता 7.5 years झालं मला. आय एम अ डायबेटिक इन रेमिशन. म्हणजे माझा ब्लड शुगर HbA1c हॅज नेवर क्रॉस्ड 5.3. आता पण माझ्या HbA1c 5 आहे. मी स्ट्रिक्ट किटोजेनिक केले तर माझा HbA1c होता 4.7 to 4.9. तर ड्युरिंग दिस टाईम कसं आहे की मी ते फोरममध्ये होतं D-Lifeमध्ये. आय हेल्प मेनी अदर पीपल ऑल्सो टू लो कार्ब अडॉप्ट करायला. आणि माझा कझिन, त्यांना मोर दॅन 1 decade, मोर दॅन 10 years ते डायबिटीज त्याचा होता. ते इन्सुलिन पण घेत होता आणि त्यांचा अर्ली किडनी डॅमेज पण चालू झाले होते. तर त्यांना मी हेल्प केले लो कार्ब, हाय प्रोटीन, हाय डाएटमध्ये. आणि विदिन 3 month त्याचं इन्सुलिन काढून टाकलं आणि त्याचं अर्ली मायक्रोअल्ब्युमिनुरिया जे वाढले होते 100 युनिट, ते विदिन 1 month इट केम टू 7 units. आणि त्यांचा आई, माझा मावशी, तर ते पण 6-7 गोळी घेत होते आणि ते पण लो कार्ब करून आता फक्त मेटफॉर्मिनमध्ये आहे. सिमिलरली असं कसं आहे की माझा खूप अदर सक्सेस स्टोरी. माझा कंपनीमध्ये कलिग पण होता, त्यांना 4 गोळी घेत होता ब्लड प्रेशरसाठी. तर ते पण त्याला पण लो कार्ब किटोजेनिक डाएट करून विदिन 3 month ते पण त्यांचं सगळं गोळी ते स्टॉप केले आणि ही वॉज वेल कंट्रोल विथ लो कार्ब डाएट. असं माझ्याकडे खूप सक्सेस होता. नंतर काय झालं की ड्युरिंग दिस आपलं हे कोविड झाले. कोविड पिरियडमध्ये कसं आहे की आपला D-Life त्याने ते डिप्लोमा इन लो कार्ब न्यूट्रिशन म्हणून लॉन्च केले आणि ते कोर्स मी फिनिश केले. आणि नंतर अजून 7 न्यूट्रिशन सर्टिफिकेशन कोर्स मी केले होते न्यूट्रिशन नेटवर्क साऊथ आफ्रिका पासून. आणि एक अमेरिकन न्यूट्रिशन असोसिएशनमध्ये ॲडव्हान्स किटोजेनिक न्यूट्रिशन म्हणून एक सर्टिफिकेट, ते पण मी केले. आणि नंतर सोसायटी ऑफ मेटाबॉलिक हेल्थ प्रॅक्टिशनर USA, विच इज अ विंग ऑफ लो कार्ब USA, त्यांचा एक्रेडिटेशन होता आणि ते पण मी घेतले. सो आय एम दी फर्स्ट अँड ओनली फर्स्ट इंडियन टू गेट इट. आणि इंडियामध्ये फक्त आम्ही 2च कडे हे एक्रेडिटेशन आहे की दॅट वी आर ऑल मेटाबॉलिक हेल्थ प्रॅक्टिशनर म्हणून. आणि नंतर कसं आहे की मला कॉन्फिडन्स पण खूप वाढला आणि माझा इंटरेस्ट पण खूप वाढला. आणि मी काय केलं की मी फार्मा जॉब सोडून आता मी फुल टाईम
ॲज अ मेटाबॉलिक हेल्थ कोच म्हणून मी करतो. आता आता माझं प्रॅक्टिस काफी चांगलं झालं आणि माझं व्हेंचरचं नाव पण आहे मेटाबॉलिक हेल्थ इंडिया म्हणून. आणि आय एम एबल टू हेल्प मेनी पीपल. इनफॅक्ट माझा एक रिसंट सक्सेस होता एक बायपोलर केस. तर विदिन 6 मंथ त्यांना पण ही वॉज ऑफ मेडिकेशन अँड ते 10 वर्ष घरी बसत होता विदाउट एम्प्लॉयमेंट आणि ते पण आता फ्रीलान्सिंग जॉब वगैरे चालू केले आता. असा असा माझ्याकडे खूपच वेगळ्या सक्सेस स्टोरी आहे. रेड्युसिंग HbA1c फ्रॉम 13 टू 6.2 विदिन 3 मंथ ऑन अ व्हेरी स्ट्रिक्ट डाएट. असं खूप चांगलं सक्सेस आहे. सो इन शॉर्ट हे असंच आहे की माझा डायबिटीजमुळे माझं एंटायर परसेप्शन, एंटायर करिअर चेंज झालं आता. थँक्यू. धन्यवाद शशिकांतजी. आता जाता जाता आकाशवाणी सिडनीच्या श्रोत्यांना तुम्ही काय संदेश द्याल? की थोडक्यात सांगायचं झालं तर कुठले बदल आपल्या खाण्यात, आपल्या राहणीमानात श्रोत्यांनी केले पाहिजेत? हां, प्राजक्ता, माझा फायनल मेसेज सगळ्यांना कसा आहे की प्लीज अवॉइड मॉडर्न प्रोसेस फूड. म्हणजे हे जेवढं पण पॅकेज पदार्थ आहे ना, त्यांना जेवढं पॉसिबल आहे ते सगळं अवॉइड करा. घरी रिअल जेवण बनवून ते ते घ्या आणि मॅक्झिमम प्रोटीन घ्या. प्रोटीन म्हणजे कुठली आपलं सगळं नॉनव्हेज चांगलं आहे आपलं. मीट, फिश आणि एग तर सुपर फूड आहेच. प्लीज टेक होल एग, फुल एग, व्हाईट आणि येलो दोन्ही. आणि फॉर व्हेजिटेरियन्स तुमच्याकडे आहे पनीर आहे, योगर्ट किंवा दही आहे, चीज आहे, हे सगळं घ्या. आणि ऑइल महत्त्वाचं म्हणजे ऑइल, रिफाईंड ऑइल सगळं तुम्ही फेकून टाका आणि फक्त घी, बटर, कोकोनट ऑइल वापरा. आणि तुम्ही हे वापरू शकलं नाही तर कोल्ड प्रेस ग्राउंडनट ऑइल कमीत कमी तुम्ही वापरा. दी बेस्ट कुकिंग फॅट आमच्याकडे आहे घी आणि कोकोनट ऑइल आहे. तर हे वापरा. एक्सरसाइज करा जेवढं पण पॉसिबल आहे 30 मिनिट किंवा तुम्ही स्टेअर्स वापरा इन्स्टेड ऑफ लिफ्ट. आणि जरा सनलाईट एक्सपोजर घ्या आणि हॅव अ गुड स्लीप टाईम. म्हणजे स्लीप डिस्टर्बन्स सध्या खूपच आहे सगळ्यांना आणि ते जरा ऑप्टिमाइज करा. थँक्यू.